Good morning all. In last lecture we was learn or we was understand practical problem number first based on vertical balance sheet, and in this lecture we will learn our next problem number 2 based on same balance sheet. So see here, this is our second problem. From the following balance sheet, prepare vertical balance sheet which is suitable for analysis and calculate trade percentage taking 2013 as a base year. ओके, इथे आपल्याला बेस इयर काय दिलेला आहे तर 2013 इज अ बेस इयर. सो बॅलन्स शीट ॲज ऑन 31st December. First, share capital, reserve and surplus, secured loan, unsecured loan and current liability. Then second part, fixed asset, then investment, stock, debtors and cash. Okay. So here we solve problem. Draw first of all format, trend statement, balance sheet. First column particular, then second column 2013, that means absolute amount under 2013, 2014, 2015, and in trade percentage draw again 3 column 2013, 2014 and 2015. Same process. एक लक्षात घ्या, इथे आपल्याला लास्ट प्रॉब्लेम मध्ये जे दिलेलं आहे, आता इथे प्रॉब्लेम मध्ये देताना फर्स्ट इयर दिलेला आहे 2014, देन सेकंड इयर देताना दिलेला आहे 2014 अँड फर्स्ट इयर दिलेला आहे 2015, देन 2014 अँड 2013. पण ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी मात्र ड्रॉ करताना फर्स्ट इयर येईल तुमचं 2013, सेकंड इयर येईल 2014 अँड थर्ड इयर येईल 2015. स्टार्ट करूया आपण सॉल्व्ह करायला. हेडिंग द्या फर्स्ट, सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड प्रॉब्लेम मध्ये बघून फर्स्ट वन बाय वन स्टार्ट करा. फर्स्ट पॉइंट, सोर्सेस ऑफ फंड मध्ये शेअर कॅपिटल, राईट अमाउंट इन फर्स्ट कॉलम, दॅट मीन्स 2013. 2013 ची अमाउंट किती होती? फर्स्ट 50,000, then in second column same amount and also third column same amount, 50,000 and 50,000. Then second point, reserve and surplus. Reserve and surplus amount, first column 10,000, then second column 10,000 same amount and third column 5,000. टोटल करा याची. टोटल किती येईल बघा. फर्स्ट कॉलम दॅट मीन्स 2013 ची टोटल येईल 60,000. सेकंड कॉलमची टोटल येईल सेम 60,000 अँड थर्ड इयरची टोटल येणार आहे 55,000. सो दिस इज नोन ॲज शेअर होल्डर फंड. याला हेडिंग द्या शेअर होल्डर्स फंड. थर्ड पॉइंट येईल आपला लोन फंड. लोन फंड मध्ये आपण दोन पार्ट घेतो, सिक्युअर्ड लोन अँड अनसिक्युअर्ड लोन. ॲज पर दी प्रॉब्लेम सिक्युअर्ड लोन किती आहे बघा. सिक्युअर्ड लोनची अमाऊंट आहे 5,000. देन second year same amount 5,000 and third year amount 3,000.
Secured loan 5,000, 5,000 and 3,000. Then unsecured loan, amount, first column 6,000, सेकंड कॉलमची अमाऊंट दिलेली नाही आहे, दॅट्स वाय इथे डॅश मेन्शन करा. अँड थर्ड कॉलमची अमाऊंट असेल 2,000. सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन म्हणजे जे लोन फंड आहे तुमचा त्याचे टोटल करा. टोटल किती येईल बघा लोन फंडची. फर्स्ट कॉलमची टोटल येणार आहे 11,000. सेकंड इयरची येईल 5,000 अँड थर्ड इयरची टोटल येईल 7,000. सॉरी 5,000. दिस इज कॉल्ड लोन फंड. आता आपण कॅपिटल एम्प्लॉयड कसं फाइंड आउट करतो. लास्ट प्रॉब्लेमला आपण लर्न केलेलं आहे कॅपिटल एम्प्लॉयड, that means total shareholder funds and loan fund. So 60,000 plus 11,000 किती आले 71,000. फर्स्ट कॉलमची टोटल आली 71,000. कशी आली 60,000 प्लस लोन फंड 11,000. 60, 70 and 71 that means टोटल आली 71,000. सेकंड इयरची आली 60,000 प्लस 50,000 म्हणजे टोटल किती येणार आहे 60,000 सॉरी 5,000 आहे. 60,000 प्लस 5,000 65,000 अँड थर्ड इयरची 55,000 प्लस 5,000 म्हणजे किती येईल 55,000 60,000. क्लिअर झाला का बघा पार्ट. सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये आपण काय घेतला फर्स्ट पॉइंट शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलची अमाऊंट मेन्शन केलेली आहे. सेकंड पॉइंट रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये 3 इयरच्या ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या मेन्शन केल्या. देन आपल्याला शेअर होल्डर फंड फाइंड आउट करायचा होता. दॅट्स वाय हिअर टोटल 50,000 प्लस 60,000 50,000 प्लस 10,000 60,000. सेकंड इयर 50,000 प्लस 10,000 60,000 अँड लास्ट इयर 50,000 प्लस 5,000 55,000. सेकंड पार्टकडे आलो आपण. लोन फंड. लोन फंडमध्ये दोन्ही दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन आहे 5,000, अनसिक्युअर्ड आहे 6,000. त्यामुळे लोन फंडची टोटल आलेली आहे 11,000. सेकंड इयरमध्ये 5,000 फक्त सिक्युअर्ड लोन दिलेले आहेत आणि अनसिक्युअर्ड दिलेले नाहीये. दॅट्स वाय टोटल आलेली आहे 5,000. आणि थर्ड इयरमध्ये म्हणजेच 2015 मध्ये अमाऊंट आहे 3,000 अँड 2,000. सो टोटल येईल 5,000. कॅपिटल एम्प्लॉयड आपण फाइंड आउट केलेला आहे फर्स्ट इयर. दॅट मीन्स 2013 ची अमाऊंट आलेली आहे 71,000. सेकंड इयर 65,000 अँड थर्ड इयरची टोटल आहे 60,000. इज इट क्लिअर. ओके. सो पॉइंट बी, पार्ट नंबर बी, ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये सुद्धा आपण काय करतो 3 पार्ट. फर्स्ट पार्ट असतो फिक्स्ड असेट. ऍज पर दी प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड असेट कोणते कोणते दिलेले आहेत बघा. फिक्स्ड असेट नेट दिलेले आहेत म्हणजे डायरेक्ट फिक्स्ड असेटचे अमाऊंट आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट इयरचे फिक्स्ड असेट किती आहेत 50,000. सेकंड इयरचे अमाऊंट आहे 45,000 आणि थर्ड इयरचे अमाऊंट आहे 40,000. ओके. देन फिक्स्ड असेट झाल्यानंतर आपण सेकंड पॉइंट मेन्शन करतो इन्व्हेस्टमेंट.
इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट बघा, इन्व्हेस्टमेंटसुद्धा डिरेक्टली दिलेली आहे. फर्स्ट इयरची आहे 10,000, सेकंड इयरची इन्व्हेस्टमेंट आहे 7,500 अँड थर्ड इयरची इन्व्हेस्टमेंट आहे 5,000. टोटल इथे करून घ्या. टोटल फिक्स्ड असेट किती येईल बघा. याची इथे टोटल केली तरी चालेल, नाही केली तरी चालू शकेल. ओके, टोटल फिक्स्ड असेट, टोटल फिक्स्ड असेट 50 plus 10 60,000, 45,000 plus 7,500, that means 52,500 and 40,000 plus 5,000 45,000. थर्ड पार्ट मध्ये आपण काय करतो, वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये आपण बघितलेला आहे दोन पार्ट येणार आहेत, करंट असेट अँड लेस करंट लायबिलिटी. करंट असेट आता डिटेल दिलेले आहेत आपल्याला थोडेसे. कोणते आहेत, फर्स्ट आहे कॅश, देन डेटर्स अँड थर्ड आहे स्टॉक. ओके, कॅशची अमाऊंट बघा काय आहे 3,000, सेकंड कॉलम 2,500 अँड थर्ड इयर 3,000. डेटर्स अमाऊंट आहे फर्स्ट कॉलम 7,000, सेकंड इयर आहे 9,000 अँड थर्ड इयर अमाऊंट आहे 10,000. स्टॉक अमाऊंट आहे फर्स्ट कॉलम 5,000, स्टॉक 5,000, देन सेकंड इयर स्टॉक आहे 6,000 अँड थर्ड